तसेच आज या ठिकाणी लाईव्ह जी चालू आहे ते रायगड स्पोर्टचे साहिल पाटील तसेच तेज नागती दर्शन कांबळे यांचं सुद्धा आणि चढाई करतो अमोल रोडकर छान विचारपूर्वक चढाई आणि मला वाटते त्यांची उत्कृष्ट गावदेव कुडगाव हा संघ उंचीने लहान असला तरी मला वाटतंय ताकदी महानच आहे आणि चढावर गेलाय तो छान त्याची उत्कृष्ट पकड आणि तो बाद आणि पुन्हा एकदा अर्धा आणि त्यांनी एक पुन्हा एकदा अमोल त्यांची वारवण चढ असते ते हॅलो हॅलो चालू सामना गावदेव कुडगाव विरुद्ध गावदेव रेडर्स वडवली दोन्ही संघ तुल्यबल आहेत विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घाले का सांगू शकत नाही चाळा सुंदर अशी पकड गावदेव रेडर्स प्रेक्षकांच्या माहितीसाठी श्री गणेश क्रीडा मंडळ शिस्ते आयोजित दिनांक 2 मे व भव्य चषक अशी आकर्षक स्पर्धा आई जाकमातेच्या क्रीडा नगरीमध्ये खेळवले जातील 2 मे रोजी सर्व संघांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या। चालू सामना कुडगाव विरुद्ध
गावदेव रायडर्स वडवली. गावदेव रायडर्स हा या विभागातील नावलौकिक संघ. या संघामध्ये मला वाटतं त्यांच्या कदाचित मालकीचा संघ आहे. एका बापाची 5 मुलं या संघामध्ये खेळतात आणि आपल्या या भागामध्ये त्यांचं नाव आहे. दिनेशजी रोटकर यांची 5 मुलं आणि त्यांनी काढलेला हा गावदेव रायडर्स असा संघ आणि या भागामध्ये त्यांनी अतिशय नावलौकिक केलेला आहे. श्रीवर्धन मसला या विभागामध्ये हा नावलौकिक संघ म्हणून या त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं असा गावदेव रायडर्स संघ. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ कुडगाव हा सुद्धा या विभागातील नावलौकिक संघ आहे. पण गावदेव रायडर्स या संघाकडे एका विशेष नजरेनं पाहिलं जातं. मला वाटतं त्यांच्या कुटुंबाचाच असा भागामध्ये कुठेच संघ नाही, तर जिल्ह्यामध्ये संघ नाही असा की अशा एका बापाची 5 मुलं या संघामध्ये खेळली जातात आणि आपल्या वडिलांचं आपल्या गावाचं नाव या तालुक्यामध्ये त्यांनी रोशन केलेलं आहे. असा गावदेव रायडर संघ आणि सुंदर असं खेळाचं प्रदर्शन या आमच्या जाकमाता देवी क्रीडा नगरीच्या प्रांगणामध्ये. श्री गणेश मंडळाचे सन्माननीय सल्लागार सुनील गोवर्धन नागती कृपया आपण स्टेजवर या मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था. हार्डवेअरचे वडवलीचे मालक आमचे सन्माननीय श्री रोनेशजी रोटकर, आमचे रोनेशजी रोटकर कृपया आपण व्यासपीठावर या मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण स्टेजवर या. आपण वडवली गावचे उद्योगपती आहात, कृपया आपण स्टेजवर या मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केली आहे. रोनेशजी रोटकर. या सामन्यावर लाईनमॅन म्हणून काम पाहत आहेत संतोष पाटील, तसेच गोविंद पाटील आणि सुरेश साळके आणि त्या ठिकाणी विजय घरत हे लाईनमॅन म्हणून काम पाहत आहेत. नाही कल्पेश मध्ये मागे घ्या. विजय घरत हे लाईनमॅन म्हणून काम पाहतील. निलेश रामचंद्र कांबळे यांच्याकडून आमच्या मंडळावर 500 रुपयाची देणगी आहे. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. धन्यवाद. सामना संपा शेवटचे 5 मिनिटे. गावदेव रायडर्स 8, गावदेव कुडगाव 3 आणि यानंतरचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना ओम जाकमाता कापोली विरुद्ध गावदेव बोरली. आणि चढावर गेला तो हरदास. सामना संपा शेवटचे 4 मिनिटे आणि चढावर गेला तो हरदास. छान मला वाटतं आता त्यांनी
छान लातेने मारले जातो प्रयत्न. सामना संपायला 3 मिनिटे. कल्पेश लाईनमॅन कल्पेश मोहिते. चुकीचे दुरुस्ती. त्या ठिकाणी लाईनमॅन कल्पेश मोहिते नाही तर सुरेश चालके आहे. नाही तिथे कल्पेश मोहितेच आहेत लाईनमॅन. तुम्ही आपल्या जागेवर जा कल्पेश मोहिते. उचलला अरे मस्त. चला दुसरी फेरीचा पहिला सामना गावदी बोरली विरुद्ध ओम जागमाता कापोली. आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपण्यासाठी काही क्षण बाकी आहेत. सुरेश चालके, सुरेश दत्तात्रय चालके, कृपया आपण स्टेजवर या. मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे.